नमस्कार, कसे आहेत? मजेत आहेत ना? आणि मजेतच असायला पाहिजेत। आज बनवणार आहे घडीची पोळी किंवा घडीची चपाती। नवशिक्यांसाठी ही रेसिपी आहे। ज्या नवीन शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना अजून चपातीचं कणिक कसं मळायचं, चपाती कशी बनवायची हे अजून माहिती नाहीये, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे, म्हणून ही सविस्तर रेसिपी दाखवणार आहे। तर सुरुवातीला मी ह्या कप दाखवते की ह्या कपाने ह्या मापाने 2 कप मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे। आता त्यासाठी पाणी किती लागणार तेही आपण पुढे पाहूया। चला मग आपण आता हे कणिक मळायला घेऊया। कणिक मळण्याच्या आधी कणिक मध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे चपातीला टेस्ट पण चांगली येते। आणि मी हा 1 कप पाणी घेतलेला आहे। 1 कपातला मी पहिला अर्धा घालून घेते। कप असेल किंवा वाटी असेल, जे काही हे असेल पीठ घ्यायचं साधन असेल कणिक घ्यायचं, त्याने तुम्ही मोजून घेऊ शकता। वाटी घ्या किंवा कप घ्या। आता मी ह्यातला अर्धा घालून घेतला आणि चमच्याच्या सहाय्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हातही खराब होत नाही। नवीन मुलींची अशी नख वाढलेली असतात ना, त्यांना ते जमत नाही, त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे। असंच चमच्याने मिक्स करत थोडा थोडा पाणी घालायचंय आणि मऊ पण नाही आणि घट्ट पण नाही असा पिठाचा गोळा बनवायचा। आणि तुम्हाला पुढे सांगते किती पाणी लागलं ते। चमच्याने मळून झाल्यानंतर कणिक असं हाताने मळून घ्यायचं। हाताने पण मळावंच लागतं, पण सुरुवातीला मग जेव्हा चमच्याने मळून घेतो तेव्हा असा हा गोळा तयार करून घ्यायचा आणि मग हाताने मळून थोडंसं ह्यावर थोडंसं अगदी तेल घालायचं, जास्त नाही, अगदी थोडंसं हातात घ्यायचंय तेल। बघा इतकं तेल घालायचंय, अगदी अर्धा चमचा एवढं, कारण घडीची पोळी बनवणार तर आपल्याला त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही काही घालू शकता। मी तूप घालते, तुम्ही तेल घालू शकता। बघा आता तेल थोडंसं वर लावल्यानंतर गोळा बघा एकदम मस्त स्मूथ असा होणार आणि त्याला मग असा मळून घ्यायचा, व्यवस्थित असा खूप मळून घ्यायचा। मळताना कमी नाही ठेवायचं असं कणिक भिजवताना व्यवस्थित भिजवायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं। आम्ही मळून घेणं म्हणतात, काही लोक भिजवून घेणं म्हणतात, प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या असतात बोलण्याच्या, बनवण्याच्या। तर कणकेचा जो गोळा आहे तो आता बघा इतका नरम ठेवायचा। पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे बघा, आणि 1 कप आणि अजून थोडंसं पाणी लागला। पाणी अगदी थोडा थोडा घालत राहायचं, जसा लागेल तर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जो डो बनवलेला आहे पिठाचा तशा पद्धतीने बनवायचा आहे। बघा कशा पद्धतीने, बघा इतका नरम बनवायचा आणि पक्क मळून घ्यायचंय, म्हणजे पीठ एकदम मऊ होतं आणि मस्त असा हा गोळा आता तयार झालेला आहे पिठात। आता व्यवस्थित मळून झालेलं आहे पीठ। आता ह्याला 15 मिनिटं रेस्ट साठी ठेवायचंय। आपल्याला जितकी मोठी चपाती हवी तितका आपल्याला असा गोळा करून घ्यायचंय। मी असा छोटासा घेतलेला आहे आणि थोडंसं असं पिठामध्ये असं फिरवून घ्यायचं, बुडवून घ्यायचं असं, आणि असं पीठ त्याचं झटकून घ्यायचं। आणि आता ह्याला असा उभा आपल्याला लाटून घ्यायचंय असं, म्हणजे आपल्याला मध्ये असे 2-3 असे फोल्ड द्यायचे, म्हणून तसं आपल्याला हा लाटायचंय। बघा अशा पद्धतीने तुम्ही 2 ही देऊ शकता, 3 ही देऊ शकता। मी 3 देते आणि ह्यामध्ये तेल किंवा तूप मी तेल घातलं, एरवी मी तूप घालते, पण मी आज तेलाने दाखवते। असं घालून घ्यायचे आणि थोडंसं असं मध्ये पीठ घालून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचे। आणि हा आता आपल्याला लाटून घ्यायचा। हा थोडंसं असं पोळपाटावर असं पीठ फिरवून घ्यायचं आणि हा आता आपल्याला पिठाचा गोळा जो आपण तेल घालून घेतलो आणि घडीच्या पोळीसाठी अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। वरून ना पीठ थोडंसं कमीच लावायचं, जास्त नाही लावायचं। आणि असं जसं लागेल तसं ना थोडं थोडं पीठ लावायचं आणि असं पोळपाटावर असं फिरवून घ्यायचं हाताने। बघा अशा पद्धतीने आता ह्याला जसा गोलाकार असा शेप देत जायचं बघा। आणि थोडीशी जाडसर ठेवायची, एकदम पातळ पण नाही करायची। जाड म्हटलं म्हणजे एकदम पुरी एवढी जाड नाही ठेवायची, पातळच करायची, पण थोडीशी एकदम कागदासारखी नाही करायची। मी आता मी लाटून घेते। आता ही मी लाटून घेतलेली आहे, आता आपण ही भाजून घेऊया। पॅन ठेवलेला आहे, तवा पॅन, आणि त्यावर ही पोळी चपाती घालून घ्यायची आहे आणि थोडंसं गॅसची आच ही मध्यम ठेवायची आहे, फुल नाही ठेवायची नाही तर करपून जाईल। मध्यम ठेवायची आहे आणि एक बाजू थोडीशी शेकून घ्यायची फक्त,
वरून समजते पूर्ण त्याला रंग बदलला पटकन की आपल्याला ही अशी हाताने किंवा कलथ्याने पलटून घ्यायची आहे. बघा मस्त अशी फुगत आहे. अशी थोडी बबल्स आले ना, फुगायला लागली ना की पुन्हा आपल्याला ही पलटून घ्यायची आहे. बघा किती मस्त फुलत आहे, बघा फुगत आहे बघा. आणि ती घडीची आहे ना, त्याच्या कडा मोकळ्या असतात त्यामुळे ते मग ती हवा निघून जाते त्याची, पण त्याच्या घडी मस्त पडल्या जातात, छान होतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्या बनवू शकता. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका. तर साईडनं थोडस तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडत असेल ते सोडून घ्या आणि असं फिरवून घ्या. आणि बघा किती छान अशी ही घडीची पोळी आपली तयार झालेली आहे. आता ही काढून घेऊया. आणि आता जर तुम्हाला घडीची नसेल बनवायची तर नुसता असा गोळा घ्यायचा, नुसती अशी ही पोळी तुम्ही अशी लाटू शकता. अशा पद्धतीने अशी गोलाकार अशी लाटू शकता आणि अशी ही पोळी लाटली तरी ती फुगली जाते. पोळीमध्ये कोथिंबीरचं पान गेलं, माझ्या हाताला कोथिंबीर लागली होती, ते पोळीमध्ये गेली. असं गोल गोल फिरवत, कडेने असं फिरवत असं लाटू शकता. बघा जर तुम्हाला पोळीचं जरा हार्ड वाटत असेल जर घडीची पोळी, तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम साधी पोळी चपाती लाटू शकता. आणि अशी ही छान होते चपाती, अगदी मऊ आणि सॉफ्ट अशी होते. बघा ही अशी लाटून घेतलेली आहे. थोडीशी एकदम कागदासारखी पातळ नाही ठेवायची, कारण आपल्याला जर चपाती फुगली पाहिजे तर थोडीशी जाडसर ठेवायची. छान अशी ही पोळी झाली बघा. आता ही पॅनवर घालून घेते बघा. आणि थोडीशी सांगितल्याप्रमाणे गॅसची आची मध्यमच करायची. आणि अशी ही पोळी छान होते, चपाती छान होते. तुम्हाला ह्याही प्रकारे करून दाखवली. आणि अशा सॉफ्ट अशा ह्या चपात्या अशा पद्धतीने केल्या तर होतात. आणि नवशिक्यांसाठी खूपच चांगली टिप्स आहे ही. तर ही पण अशीच एक साईडला थोडीशी रंग बदलला की पलटून घ्या. आता हे असे वरून बबल्स आले की ही पलटून घ्यायची. बघा ही पण अशी मस्त फुगली जाते बघा अशा पद्धतीने. बघा घडीची पोळीतनं हवा बाहेर पडली जाते त्यामुळे ती अशी दिसत नाही फुगताना, पण ही दिसते बघा. आता ही पण इथे वर फाटलेली आहे, पण त्याच्यावर मी कलथा ठेवला म्हणजे ती फुगली जाते परत. आता ही पलटून घ्यायची पुन्हा आणि दोन्ही साईडनं अशी बघा अशी थोडी अशी दाबून घ्यायची आणि ही अशी फुगवून घ्यायची. बघा किती छान अशी ही पण पोळी झालेली आहे. आता तुम्हाला याला तेल लावायचं असेल किंवा तूप लावायचं असेल तर लावू शकता. तव्यावरून खाली आली डायरेक्ट. आता ही पोळी झालेली आहे. मी अशीच करते, ह्याला तेल तूप काही लावत नाही. आता मी अशीच काढून घेते ही. बघा मस्त अशा या घडीच्या पोळ्या झालेल्या आहेत. हे बघा अशा उघडून बघा अशा झालेल्या आहेत. आणि ज्या आपण नुसत्या ज्या पोळ्या बनवल्या त्याही बघा अगदी सॉफ्ट अशा झालेल्या आहेत. त्याही बघा एकदम सॉफ्ट. अशा नवशिक्या मुली असतील त्यांच्यासाठी ही रेसिपी. हे बघा त्याही अशा बघा, त्याही बघा त्याच्या पण असे बघा अशा पद्धतीने त्याही सुटलेल्या होतात, अशा फुगलेल्या मस्त. अशा पद्धतीने तुम्ही बनवा. आणि कशा झाल्या घडीच्या पोळ्या आणि नुसत्या साध्या चपाती ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा, मस्त राहा आणि स्वस्त राहा.